श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर हिंदू धर्मामध्ये दिवाळीला खूप महत्त्व आहे। हा वर्षातील सर्वात मोठा सण मानला जातो। दिवाळीची सुरुवात ही वसुबारसपासून होते। या दिवशी गाईचं वासरासह पूजन केलं जातं। धनत्रयोदशीच्या दिवशी लोक खरेदी करतात, तर नरक चतुर्दशीच्या दिवशी घराची स्वच्छता केली जाते। अमावस्येच्या दिवशी गणेश आणि लक्ष्मीची पूजा करण्याचा नियम आहे। हिंदू धर्मासोबतच वास्तुशास्त्रातही दिवाळीचे 5ही दिवस अतिशय शुभ मानले जातात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये मुख्य प्रवेशद्वाराबाहेर काही उपाय करायचे आहेत, तरच देवी लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न राहील, आर्थिक चणचण दूर होण्यासाठी मदत होईल। तर हे सगळे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस ते भाऊबीजपर्यंत आपल्याला करायचे आहेत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर दिवाळी ही अवघ्या 8 दिवसावरती आलेली आहे। येत्या 9 नोव्हेंबर रोजी आपण वसुबारस हा दिवस साजरा करणार आहोत। दिवाळीला दीप उत्सव असेही म्हणतात। अंधारावर प्रकाशाचा विजय होत असल्याचे हा सण दर्शवतो। या दिवशी गणपती आणि देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते। दिवाळीच्या दिवशी दिवे लावण्याची खास परंपरा आहे। यामुळेच देशभरातील प्रत्येक घर हे दिव्यांनी सजवले जाते। घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये दिवा लावला जातो। मात्र हे दिवे लावताना काही सोपे उपाय केले तर देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होऊ शकते। आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं तिथूनच देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। त्यामुळे इथेच आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत, ज्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल, ती आपल्या घरामध्ये अखंड स्थिर नांदेल। दिवाळीचे 5ही दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे। सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर करायचा आहे, घराचं अंगण आपण स्वच्छ झाडून घेतल्यानंतर थोडंसं खडे मीठ, त्याचबरोबर चिमूटभर हळद, थोडंसं गोमूत्र पाण्यामध्ये टाकायचं आणि या पाण्याने आपल्याला रोज अंगणामध्ये सडा टाकायचा आहे आणि याच पाण्याने आपल्या घराचा उंबरठा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्ष्मीकारक आहेत, जसं की खडे मीठ आहे, हळद आहे, गोमूत्र आहे। लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या या वस्तूंचा वापर केल्यामुळे आपल्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होणार आहे। त्यामुळे या गोष्टींचा वापर करायचा आहे। तर बघा, दिवाळीचे 5ही दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे। अंघोळीच्या आधीच तुम्ही घरासमोरील अंगण झाडलं, पाणी मारलं तरीही चालेल आणि त्यातलंच थोडंसं पाणी तुम्हाला साईडला ठेवायचं आहे। अंघोळ झाल्यानंतर त्या पाण्याने तुम्हाला तुमच्या घराचा उंबरठा, मुख्य प्रवेशद्वाराचा स्वच्छ करायचा आहे। अंघोळीच्या आधी घराचा उंबरठा कधीही स्वच्छ करायचा नाही, कारण यामध्ये सुद्धा देवी देवतांचा वास असतो। त्यामुळे उंबरठ्याचं आपल्याला पंचोपचारे पूजन करायचं आहे। उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन करत असताना गुलाबजल आणि गोमूत्राचा वापर करायचा आहे। बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींच्या कमेंट आल्या होत्या की ताई, जो दिवाळीचा संच घेतलेला आहे त्यामध्ये दिलेलं गुलाबजल तुम्ही कशासाठी वापरणार आहात? तर हे गुलाबजल जे आहे, ज्यावेळेस आपण हळदीचं लेपन करणार आहोत त्यावेळेस वापरता येईल। आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा हे गुलाबजल आपल्याला टाकायचं आहे, कारण दिवाळीमध्ये जे आपण अभ्यंग स्नान करत असतो त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला चिमूटभर पंचगव्य आणि गुलाबजल टाकून शाही स्नान करायचं असतं। आता अंघोळ झाल्यानंतर उंबरठा स्वच्छ करायचा आहे। त्यानंतर धूप दीप लावून घ्यायचं। उंबरठ्याचं पूजन करण्यासाठी कोणत्याही सेवेची सुरुवात ही दीप प्रज्वलित करून आपण करत असतो, धूप लावत असतो। तर उंबरठ्याचं पूजन करताना सुद्धा ह्या गोष्टी करायच्या आहेत। त्यानंतर अत्तराने आपल्या देवीची पावलं जी लावलेली आहेत ती स्वच्छ पुसून घ्यायची आहेत। वसुबारसपासून ते भाऊबीजपर्यंत रोजच्या रोज तुम्हाला अशाच प्रकारे उंबरठ्याचं पूजन करायचं आहे, कारण मी जसं सांगितलं हे दिवाळीचे दिवस जे असतात ते लक्ष्मीच्या आगमनाचे दिवस आहेत। त्यामुळे आपण ह्या सेवा केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते। आता त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। आता माझ्या उंबरठ्यावरती हे चांदीचे देवी लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक हे लावलेलं आहे। आता तुमच्या उंबरठ्यावरती हे जर लावलेले नसतील तर तुम्ही प्लास्टिकचे वगैरे लावू नका। कुंकवानी तुम्हाला देवी लक्ष्मीची पावलं काढायची आहेत, स्वस्तिक काढायचं आहे। प्लास्टिकची पावलं कितीही सुंदर आकर्षक दिसत असली तरीही ती देवी लक्ष्मीला आकर्षित करू शकत नाही, जेवढी तुम्ही कुंकवाने काढलेली लक्ष्मीची पावलं असतील किंवा साध्या रांगोळीने जरी तुम्ही देवी लक्ष्मीची पावलं काढली तरी देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते। त्याचबरोबर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। आता तुमच्या उंबरठ्यावरती जर अशा प्रकारे चांदीची पावलं स्वस्तिक लावलेली नसतील तर तुम्ही कुंकवाने काढू शकता किंवा रांगोळीने काढू शकता। त्याचबरोबर तुम्ही धनतेरसच्या दिवशी तुमची इच्छा असेल तर या स्वस्तिक आणि पावलांची खरेदी आवर्जून करावी, कारण आपण धनतेरसच्या दिवशी सुद्धा सोनं चांदी खरेदी करत असतो। आता हळदीचं लेपन आपण उंबरठ्यावरती करणार आहोत, तर साईडला जी चौकट असते त्या चौकटीवरती सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन पूर्ण करायचं आहे।
आता दिवाळीच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी यावरती तुम्हाला कुंकवानी पावलं काढायची आहे. त्यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी शेअर करेल की कशाप्रकारे तुम्हाला ती पावलं काढायची आहेत. तर बघा, कुठलीही सेवा करत असताना ती मनापासून श्रद्धेने केली ना तर तुम्हाला त्याचं निश्चितपणे फळ मिळत असतं. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून दिवाळीच्या दिवसांमध्ये करा, कारण वर्षातून आपल्याला ही संधी एकदाच मिळत असते. तर आता तुम्ही म्हणाल की दिवाळीच्या दिवसांमध्ये खूप कामं असतात आणि मग रोजच्या रोज आपल्याला हळदीचं लेपन करायला किंवा अशा प्रकारे पूजन करायला वेळ मिळेल का? तर बघा, थोडीशी पूर्वतयारी तुम्ही केलीत ना तर ह्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही. फक्त जे लागणाऱ्या साहित्य आहे या पूजेसाठी ते थोडंसं सेपरेट ठेवायचं, म्हणजे तुमची वेळेवरती धांदल धावपळ उडणार नाही. 5 दिवसांसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची तयारी आधीच करून ठेवायची, म्हणजे पटकन तुम्हाला त्या वस्तू घेता येतील. तर बघा, पहिल्या दिवशी अशा प्रकारे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. जर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला पिंपळाची पानं मिळाली तर ती नक्की घ्या, कारण उंबरठ्याच्या बाहेर ज्यावेळेस आपण पिंपळाच्या पानाचा हा उपाय करतो आणि त्यावरती हे 2 दिवे प्रज्वलित करतो. दिवाळीच्या दिवशी तर सकाळी म्हणजे अभ्यंग स्नान करतो त्यावेळेस अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर बघा, ब्रह्ममुहूर्त जो आहे तो पहाटे 3:30 ते 6:30 या वेळेमध्ये असतो. या वेळेमध्ये तुमचं उंबरठ्याचं पूजन, तुमची देवपूजा वगैरे व्हायला हवी. या काळामध्ये साक्षात परमेश्वराचा वास्तव्य तुमच्या घरामध्ये असतं. ते बघायला येतात की कोण आपली पूजा करते. देवी लक्ष्मीचं सुद्धा या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये आगमन होत असतं. अशा वेळेस आपल्या घराचं दार लावलेलं असेल, उंबरठ्यावरती रांगोळी काढलेली नसेल तर देवी आपल्या घरामध्ये कशी येणार? ज्याप्रमाणे दिवे लागणीच्या वेळेस देवी लक्ष्मी आपल्या घरात येते, अगदी त्याच प्रकारे सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती सुद्धा ती आपल्या घराकडे येत असते. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये तुम्ही प्रयत्न करा की सकाळी सकाळीच म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरतीच तुमचं हे सगळं पूजन होईल आणि त्यामुळे तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ देखील मिळेल. त्याचबरोबर रोजच्या रोज तुम्हाला घराचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते पुसायचं आहे. कितीही तुमच्या घरामध्ये घाई गडबड असली तरी तुम्हाला ही गोष्ट टाळायची नाही, कारण मुख्य प्रवेशद्वार आपल्याला सुशोभित ठेवायचं आहे. तर दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पुसलं, इतर दिवशी नाही पुसलं तर चालणार नाही का? तर नाही, तुम्हाला रोजच्या रोज मुख्य प्रवेशद्वाराची स्वच्छता करायची आहे. ज्या प्रकारे आपण उंबरठ्याचं पूजन केलेलं आहे तसंच आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराचं सुद्धा पूजन करायचं आहे. तर बघा, आपण आपल्या घराला नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. घरामध्ये रोज झाडू मारतो, लादी पुसतो. मग उंबरठा किंवा मुख्य प्रवेशद्वार जे आहे तिथून तर देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे. मग त्याला आपल्याला पारोसं कसं ठेवता येईल, त्यासाठी आपल्याला ही गोष्ट आवर्जून करायची आहे. मुख्य प्रवेशद्वार न कंटाळा करता रोजच्या रोज पुसायचं आहे. त्यावरती आपल्याला हळद, कुंकू आणि अष्टगंध मिश्रित असं स्वस्तिक काढायचं आहे. त्याच्या बाजूला शुभलाभ लिहायला विसरायचं नाही. ज्यावेळेस आपण हाताने शुभलाभमध्ये कुंकू आणि स्वस्तिक काढतो त्याचा जास्त प्रभाव असतो. तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही हळदीचं स्वस्तिक देखील काढू शकता. हळद जी आहे ती धनाला आकर्षित करते. उंबरठ्यावरती आपण हळदीचं लेपन करणार आहोत. अशाच प्रकारे तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा हळदीचं स्वस्तिक काढू शकता. तर बघा, सांगितल्याप्रमाणे हळद, कुंकू, अष्टगंध मिश्रित स्वस्तिक काढा किंवा फक्त हळदीमध्ये गोमूत्र मिक्स करून हे स्वस्तिक काढा. स्वस्तिक जे आहे ते श्रीहरी विष्णूंचं प्रतीक मानलं जातं. ज्या घरावरती हे स्वस्तिक शुभचिन्ह काढलं जातं त्या घरामध्ये देवी लक्ष्मी आकर्षित होते, कारण जिथे श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा अखंड वास असतो. त्यानंतरचा अतिशय प्रभावी उपाय जो आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर करायचा आहे तो म्हणजे तोरणाचा. आता तोरणाचे असंख्य प्रकार आपल्याला बाजारात बघायला मिळतात, पण कोणत्याही आकर्षक तोरणांनी देवी लक्ष्मी आकर्षित होत नाही जेवढी आंब्याच्या पानाच्या तोरणाने ती आपल्या घराकडे वळत असते. त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर आंब्याच्या पानाचं तोरण तुम्हाला दिवाळीच्या 5ही दिवसामध्ये रोज नवीन लावायचं आहे. बाजारात मिळणाऱ्या आकर्षक फुलांच्या किंवा स्टोनच्या तोरणांनी कितीही घर सजवलं तरी देवी लक्ष्मी आकर्षित होणार नाही जेवढं आंब्याच्या पानाच्या तोरणांनी. आणि त्याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रिय असलेलं हे कवड्यांचं तोरण तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती लावल्यानंतर देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. त्यामुळे हेच 2 तोरण तुम्हाला दिवाळीच्या 5ही दिवसांमध्ये घरावरती लावायचे आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा उपाय जो आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर करायचा आहे तो म्हणजे कोहळ्याचा. कोहळा जो आहे तो नकारात्मकता खेचून घेतो. तर तुम्ही हा कोहळा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर उंबरठ्याबाहेर बांधायचा आहे. यावरती काही सेवा करावी लागते आणि त्याचबरोबर हा कोहळा तुम्हाला मिळाला नाही तर तुम्ही गोरख चिंचसुद्धा तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराबाहेर लावू शकता. ही सुद्धा तितकीच प्रभावी आहे. दोन्हीपैकी एक वस्तू तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर लावायची आहे.
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराबाहेर सकाळ संध्याकाळ आपल्याला 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. सकाळी ज्याप्रमाणे आपण प्रज्वलित करणार आहोत अगदी त्याच प्रकारे संध्याकाळी सुद्धा उंबरठ्याच्या बाहेर 2 दिवे हे प्रज्वलित करायचे आहेत. त्यासोबतच तुळशीसमोर सुद्धा एक शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावावा. तूप नसेल तुमच्याकडे, म्हशीचं तूप असेल तर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी. दिवाळीच्या 5ही दिवसांमध्ये तुळशीसमोर करायच्या सेवा उपासनेवरती सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता उंबरठ्यावरती आपल्याला जी रांगोळी काढायची आहे त्यामध्ये सगळ्यात पहिलं जे चिन्ह येतं त्यामध्ये येतं गोपद्म. गोपद्माची रांगोळी तुम्हाला दिवाळीच्या 5ही दिवसांमध्ये मुख्य प्रवेशद्वारासमोर काढायची आहे. गाईची पावलं देवी लक्ष्मीला आकर्षित करतात. गाईचं शेण असेल, गाईचं गोमूत्र असेल, गोपद्म असतील, ह्या सर्व गोष्टींनी देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारासमोर दिवाळीच्या 5ही दिवसांमध्ये करायच्या आहेत. आता उंबरठ्यावरती सुद्धा काही शुभचिन्ह तुम्ही काढू शकता. जसं की तारा मध्यभागी काढायचा आहे. त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता विष्णूला प्रिय असणारे 2 शुभचिन्ह मी काढलेली आहेत. या गोष्टी तुम्हाला दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये रोजच्या रोज करायच्या आहेत. रांगोळी काढण्याआधी सुद्धा तुम्ही गेरूचा वापर करू शकता. गेरू देखील लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप शुभ मानली जाते. गेरूनी थोडीशी जागा सारून घ्यायची किंवा तुम्ही गाईच्या शेणाने तुमच्या अंगणामध्ये सडा टाकू शकता. गाईच्या वस्तूंपासून वापर करून मुख्य प्रवेशद्वार जेवढं सुशोभित तुम्ही कराल तेवढीच देवी लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, दिवाळीच्या दिवसांमध्ये मुख्य प्रवेशद्वाराबाहेर काही उपाय आणि सेवा आपल्याला करायच्या आहेत, ज्यामुळे देवी लक्ष्मी श्रीहरी विष्णूंचे कृपाशीर्वाद आपल्या घरावरती राहतील. आपल्या घरामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही. वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल एवढे हे प्रभावी उपाय आहेत. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी, देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर लोकांनाही ही माहिती मिळेल. तर चला, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.